तू तर माझ्यासारखं तुलाही करा काळा काढणार मोबाईल तो दिसायला काळा पण तसा नाही रे पूजेचे साहित्य आणण्याकरता बाप पुरीता बाजारात गेला साडी घेतल्याला कपडे फाडीव घेणार पण फाडीव कपडे न घेता बुलेटवर कापड घातलेला जावं मला बघायला मिळायला पाहिजे म्हणून वारची गेलेली भट्टीची कपडे घेतली आहे ती कपडे घातले का दिवसभर खाली बसायचं नीट चालायचं खाली बसव तर गुडघ आणल्याबरोबर पूजा केली जेवण झालं त्या पुरीला साडी दावायला घालायची येताना साधी कपडे तोपर्यंत टाकेला टिकून बसला होता पण आता कडक कपडे घातल्याला शिटाव मध्ये बायको माग म्हणते जरा थोडस राव मला कडी तरी कापड असं वर एक लागला आणि अचानक उतारा आला दोन कुत्रे कळवळ जाऊ पुढल्या चाकात घुसली गाडी जाशी पडली गाडी चालवणारा गाडीच्या खाली त्याच्यावर बायकोला कॅरेज नाही सोडलं 2-3 कासर घासत गेला पूर्ण सवाल बायको म्हणते तुम्हाला म्हणत होती नीट बसा पण जे बायकोच ऐकत नाही त्याचा असं झाल्याशिवाय ना हांडेरात तोंड बाहेर काढून बायकोला म्हणते तुला कुठं लागले का तू मरायला लागलाय कुठं बायकोचा विचार करा जरा मर्यादा असं आपला जीव चाललाय खाली तरी म्हणलं मला कुठं नाही लागलं तुम्हाला म्हणजे ही माझं पूर्ण सवाल आहे आता काय कर कापड आहे का नाही ही कडनं फाडा आता मुद्द्यावर आता काय झालं जोपर्यंत कपड्यावर प्रेम होत तोपर्यंत अगदी बाप 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 जेव्हा अंग सवाळ्या तेव्हा कपड्यावरचं प्रेम केम झालं आता देहावर प्रेम आहे आता कपड्यावर इकडली कापड फाडली जखमीला फाडली दवाखान्यात ऐका आतापर्यंत कापड चांगली होती तोपर्यंत सारखा असा करायला आता कपड्याचं प्रेम कमी झालं आता देहावर आलं देहाला कापड गुंडळली पण ऐका एकदा जीवावर बेतलं ना तर देहावर सुद्धा प्रेम मानतात राहत नाही मोत्याला अंगठ्याला जखम झाली पेशंट दवाखान्यात गेलं आणि डॉक्टरने अंगठा हाताने दाबून बघितला त्याच्या लक्षात आलं साखर तपासावी लागते साखर तपासली 550 साखर निघाली डॉक्टरने सांगितलं काका अंगठा आताच्या आता कापावा पेशंट म्हणलं अंगठा माझा कापणार तू कोण रे डॉक्टर म्हणला तुम्ही काप वाटलं का नाहीतर नका कापू हा अंगठा तुमचा एक ना एक दिवस जीव घेणार आहे कारण का ही साखरेमुळे जखम न बरी होता 2 महिने अंगठा काढला तर पुन्हा गुडघ्यातनं पाय तोडावा लागेल 4 महिने नाही काढला खड्यातनं काढावं लागेल आणि 6 महिने जर तुम्ही नाहीच विचार केला तर तुम्हाला घरातनं बाहेर काढावा म्हातार म्हणलं का अंगठ्याला झाली जखम जीवापर्यंत जाते मग म्हातार म्हणलं मग आताच्या आता अंगठा काढल्याला आता राहिलं का देहावर प्रेम आता कपड्यावरच देहावर होता आता देहावर राहिलं का आता बेतलंय कशावर जीवावर जर जीवावर बेतलं तर मग मात्र आपण कोणाचाच विचार करत देव पुरावा सकाळी 10 ते 12 कीर्तन केलं घरी आलो पूर्ण तडाख्यात आणि घराच्या पायऱ्या चढताना 2च वेळा खोकलो स्वयंपाक करता करता बायको तोंड बांधूनच बाहेर आली आणि माझ्याकडे संशय बघायला लागले
आम्ही म्हणलं तोंड का दाखले तिने काय म्हणा खोकताय बाय आतापासून या झाली लागा म्हणलं रात्रीचा दिवस तुझ्यासाठी करतोय 3-3 करतोय लागा मारायला कुशल म्हणते तापासून या लागा नाही नाही म्हणजे खोकताय घरात गड्यावर काय चालतंय गड्यात मला सांगा पुरुषाने काय चालत नाही वाईट वाटतं मला गंध वाटते आता थोडं बोलतो मी पूर्वीच्या काळात सुद्धा पुरुषच लाचार होता आता सुद्धा पुरुषच लाचार आहे ही पुराव देतो पुरुषामुळे बोलत नाही पूर्वीच्या काळात एखाद्या बापाला जर 4 मुली असल्या तो 4 मुलीचा बाप मुलाच्या बापाकडे जायचा काचा घासायचा दादा 4 मुली ते मला धडा 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 पुरीचा बाप रडायचा साहेब पण पोराच्या बापाला त्या काळात माया आली अरे एक मुलगी माझ्या तुझ्या मुलाला करून बघ माझी पोरगी वाघे नाही पूर्वीचा बाप म्हणायचा रोहित दादा काय म्हणाला माझी पोरगी वाघे नाही आता पूर्वीचा बाप बोलत नाही कोण बोलतो पहिल्या काळात पुरीचा बाप बोलत होता माझी पोरगी वाघे नाही आता पुरीचा बाप बोलत नाही पोरी काय म्हणते माझी नागी नाही खरं असलं तर मला बोल खोट खरं आहे ना माझा कदर कसला आहे मावशी अशा जरी कदरची मुलगी असली तिचं नाक जरी असं पाहुणं जर पुरीला बघायला आलं तर पुरी जाई म्हणती आपली आता बिगर सरसवाल्या पोरं मरता का तुम्हाला पाया पडतो शाळा कशी बी शिका पाहिजे आता हे ठरवलंय ना शिका ना का नाही 2-3 वर्षी नादा लावायचे काळ धारण टाक सारा आणि मुलीला इतके शिक्षण तुम्ही द्यायला लागला मी नावं ठेवायला तुम्हाला जागा करण्याकरता आलोय जर आता वेळी काही जागा झाला त्याचा परिणाम तुम्हाला आम्हाला भोगावा लागणार ऐका आता मुली हुशार आहेत का मुलं बोला हे कोण हुशार आहेत पोरा मुलं बोला फोकट तिने आपली बाजू कोण हुशार मुलीच्या बाबतीत टाळे वाजवा पुरुष मंडळी गेल्या वर्षी माझ्या भावाची मुलगी 10वीला झाला कितीला 10वीला निकाल काळाला घालण्या येता रडत आली इतकी रडत आली त्याला चालता सुद्धा नाही इतकी त्याला टेन्शन आलं आम्ही 4 जण होत 4 भावात 6 मुली एकच मुलगी आहे रडायला लागल्यावर मला वाटलं यार ते निकाल बहुतेक नापास झालेली दिसते रडते हुशार मुलगी पहिल्यापासून आमचा नाद आहे क्लासरूम अधिकारी करायला घरात गेली पलंगावर हुमतून दुमतून रडायला लागली शक्यतो मी माझ्या मुलापेक्षा त्या मुलीला मी जास्त जीव आहे माझा प्रेम आहे तिचा बाप कधी बघत नाही तिची आई कधी बघत नाही पण मी आई वडिलासारखं त्याला सांभाळतो काय प्रेम बोलू देत नाही कारण का ज्याला एकच मुलगी तो महाभाग्यवान ऐका पुन्हा एकदा ज्याला एकच मुलगी तो महाभाग्यवान ज्याला एक मुलगी एक मुलगा तो मध्यम भाग्यवान ज्याला फक्त पोर तो पापी पापिया आता महाराज तुला दिसायला लागला ज्याला फक्त पोर तो पापी आणि ज्याला एकच पोरगा तो महापापी त्याच्यात आपला हे तर लय गुन्हा जाईल एकच पोरगा आता लय अवघड आहे जवळ गेलो तिच्या पाठून हात धरला तिथे रडते का रडते नापास झाली का ती पोरगी म्हणली दादा नापास नाही हो मग रडते का मला मार्क कमी पाडला आपलं समजूत काढायच्या भावनेत तुम्ही एखादा विषय केला तर जाऊ दे पुन्हा बसला सोडवते नाही म्हणजे विषय सगळं आले पण मार्क कमी पडत ना तर पडलेत किती त्याने सांगितलं 97% हे दळ बाहेर यावं ही मार्क कोण आहे
आहे का सत्यान वाटते काय म्हणलं लागा तिथे आम्हा चौघा भावाला मिळून नव्हते लागा तुला एकटी मार्क आहे नाही हो दादा म्हणले अजून 3 पॉईंट मार्क मला ज्यादा पडले असती तर सोलापूर जिल्ह्यात माझा पहिला नंबर आला असता एवढ्यात तिचा भाऊ 4 वर्ष 10वीत ती व्यक्ती करून आलो मला सारखे मिळत होते नापास गाडी झालो का नाही फार आलं गाडी पैसे गाडीत मला उतर गाडी पाया पडलं पेढा हातात दिला त्यामुळे कशाचा पेढा आहे दादा तुम्ही सारखं मला नापास गाडी का म्हणत होता कवा तर देव बघून घेतो झालो का नाही पास म्हणला आता ऐका तुम्ही तर्क करा 97% मार्क पडून घडते आणि तेव्हा पेढा वाटतंय मला वाटलं पैकीच्या पैकी पडले काय कोणाच अरे मला दादा किती टक्के नाही मला काटावरच भाचा म्हणलं नाही का पेढा वाटतो नाही म्हणला दादा नापासच होणार होतो पास कसा झाला एकाच वर्गात 4 वर्ष ठेवता येत नाही म्हणून पोराची मार्क आहे ती दळबदरी पोरं कवा सर्विस लागायची ह्यांची कवा लग्न व्हायची ऐका मुद्द्यावर मला सांगायचा मुद्दा आहे की जीव सुखी होण्याकरता किती प्रयत्न करा बायको मध्ये तपासून या ऐकू का नको तिच्या ऐकलं ना आम्ही मारायला गेलो तपासायला बरं तुमचं ऐकू गेलो 2 काटकं नाका डॉक्टर किटवर सोडली 15-20 मिनिट झालं किटकं डॉक्टर बघते पण काय रिपोर्ट लागला 15-20 मिनिट डॉक्टर काय रिपोर्ट आहे सांगा ना मला दुख काळीच करायला लागले बरं मग जाऊ घरला जाऊ म्हणजे मला घरी जाऊन काय करता मला म्हणते जातो म्हणलं घरला नाही म्हणलं जावं म्हणजे मला मानसिक समाधान वाटलं त्या काळात रिपोर्ट ज्याचा घेतला त्याला घरला येऊ दे दादा गाडीत बसलून घरला लेकरून 15 मिनिटं यायला मला घरला टाइम आहे एवढ्यात माग गावातल्या मोबाईलच्या नंबरवर मेसेज पाठवलं डॉक्टरनं श्री मच्छिंद्र तुकाराम कावळे सुटली पॉझिटिव्ह मला काय माहित नाही मला त्यातलं काय कळत नाही जेणे मेसेज वाचला माझ्या गाडीला आडवू उभा राहणं आत गाडी बैठली का जाऊ दे लगा बसा की नाही गाडीत कोण बसला काय का बाहेरच्याचा अनुभव थोडा तरी वाईट पण ह्याच्यापेक्षा घरच्याचा अनुभव लय वाईट त्या काळामध्ये आला ऐका पुन्हा एकदा आपण ज्याला आपलं म्हणत होतो ते आपल्याच माणसाने आपल्याला सहकार्य केलं त्याच्याकरता अभंग आहे नको नको म्हणा गुंतो
नको नको म्हणा गुंतू माया जाळी एकदा या जीवाला काळानं ग्रासलं तुकोबाराय सातात गुंतो माया जाळी काळाला जवळी जावया काळाची हिवडी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा मायेबा बघा बघा अजून बघा आई नाही बाप नाही सोडविना राजा देशिता चौधरी